नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिथं मेहनत असेल तिथं रिझल्ट 100% असेल. आपण मेहनत करत राहा, रिझल्ट ऑटोमॅटिकली आपल्या बरोबर असणारच आहे. तसंच एक जिवंत उदाहरण म्हणजे आज आपल्या बरोबर ऋषिका राजघोष, जिने पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतात आपलं नाव लौकिक केलेलं आहे. ज्यामध्ये ज्या ज्या एक्झामसाठी मुलं एक एक दोन दोन वर्ष वेस्ट करतात, पण मात्र ऋषिकाने आपल्या पहिल्याच वर्षी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ऑल इंडिया रँकिंग 813 नीट या एक्झाम मध्ये तिने पटकावला. त्याचबरोबर सीईटी मध्ये 99.97 एवढे पर्सेंटेज घेऊन ती पूर्ण महाराष्ट्रात एससी कॅटेगरीमध्ये पहिली व त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये पहिली असा रिझल्ट तिने पटकावलेला आहे. आज आपल्याबरोबर ऋषिका राजभोज आहे. आपण भेटूया ऋषिका राजभोज. नमस्कार ऋषिका. ऋषिका, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आज तुझा जो रिझल्ट लागलाय, आज तुझे हे जे काही यश मिळवलेलं आहे, जेव्हा तुझा रिझल्ट लागला त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया काय होती? सर्वप्रथम तर मला तर विश्वासच झाला नाही की माझा एवढा चांगला रिझल्ट आला आहे. नीटमध्ये पण चांगली ऑल इंडिया रँक आहे नीटमध्ये आली. तर मला आधी तर विश्वासच झाला नाही. पण नंतर मग आई वडिलांचं आणि शिक्षकांचा सपोर्ट हे आठवला की त्यांच्यामुळे जे आज मी अचीव केलं त्यांच्यामुळेच पॉसिबल होते. तर सगळं पहिले थँक्यू टू माय पॅरेंट्स अँड टीचर्स. बरोबर आहे. फॅमिली शिवाय आणि टीचरांशिवाय यश मिळणं शक्य पण नाहीये. मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तू प्रिपरेशन करत होती, तुला कोणकोणत्या अडचणी समोर जावे लागले? तर अप्स अँड डाऊन्स येतात. कारण की नीटची जर्नी खूप लॉंग असते आणि विदाउट अप्स अँड डाऊन्स इज नॉट अ नीट जर्नी. सो मला म्हणजे टेस्टमध्ये कधी मार्क्स वाढायचे, कधी कमी व्हायचे. तर त्यामुळे वाटायचं की आपण खूपच लॅक करतोय आता आणि एवढे कॉम्पिटिशन पण सिव्हिअर आहे, तर माझ्याकडनं कसं होणार. पण तेव्हा टीचर्सनी पण सपोर्ट केला की नाही, तू करू शकतेस, तू जिथे लॅक करते त्याला अपग्रेड कर. सो मी याला पॉझिटिव्ह फीडबॅकच दिला आणि लो मार्क्स इन द टेस्ट इज वन ऑफ माय रिझन्स की माझे मार्क्स अपग्रेड झाले. सो आणि जेव्हा तू मेहनत करत होतीस तर तुझी मेहनत साधारणतः किती असायची? तुझं डेली रुटीन कसं असायचं? डेली रुटीनमध्ये तर मी असं म्हणजे किती आज स्टडी करते तर कधी मोजलं नाही. पण माझं एवढं असायचं की क्लासमध्ये जेवढे शिकवलं ते क्लिअर पाहिजे. टीचरने जेवढं पण शिकवलं ते सगळं क्लिअर पाहिजे. जर काही डाऊट असेल तर टीचरकडे जायचं आणि डाऊट क्लिअर करायचा. आणि डेली माझा टार्गेट असायचा की तो टार्गेट मला कम्प्लीट करायचा आहे. आणि मी बॅकलॉग होऊ दिला नाही. बिकॉज बॅकलॉग असं असतो की एकदा झाला की तो वाढतच असतो. म्हणून मी बॅकलॉग होऊ दिला नाही. जर साधारण एखाद्या टॉपिकचा बॅकलॉग झाला तर मी लगेच माझा टार्गेट असायचा की आजच्या मला बॅकलॉग कम्प्लीट करायचा आहे. आणि क्वेश्चन प्रॅक्टिस तर मी डेली करत होती. डेली फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे 50-50 क्वेश्चन्स मी करतच होते. आणि बायोलॉजीचं ते NCERTचं जेवढं टॉपिक शिकवलं आहे तर बाय हार्ट NCERTची ईच अँड एव्हरी लाईन मी क्लिअर करतच होते. ऋषिका, तुझ्या या जर्नीमध्ये स्पीड कोटा IIT मेडिकल इन्स्टिट्यूटचा रोल काय होता? स्पीड कोटा चा खूपच इम्पॉर्टंट रोल होता. बिकॉज डेली जे टीचर्स आम्हाला शिकवायचे त्याच्यावर डिटेल्स दिल्या जायच्या. सो त्याच्यामुळे आपण जे शिकलोय लगेच त्याच्यावर आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करतो. त्यामुळे टॉपिक लवकर आपल्याला समजायचा आणि डाऊट पण तिकडे सॉल्व्ह व्हायचे. तो कोणता काही क्वेश्चन नाही आला तर टीचरला आपण विचारू शकतो. टीचर लगेच तेवढं क्लिअर कट करून घ्यायचे. मी ते NCERT लाईन असतो की फ्रॉम विच लाईन तुमचा तो डाऊट आहे म्हणजे कोणत्या लाईनमध्ये तो क्वेश्चन आहे. आणि सेम फॉर फिजिक्स केमिस्ट्री की जो टॉपिक शिकवला त्याच्यावर तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करताय. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट की बिकॉज जेवढे तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करताय तेवढं तुम्हाला समजतंय की तुम्ही कुठे लॅक करताय आणि तुम्हाला अजून कुठे अपग्रेड करायचं आहे. कारण की पेपरमध्ये पण तुम्हाला समजते की हा क्वेश्चन असा मला आला होता, मी ट्राय केला होता, तर तुम्ही कॉन्फिडेंटली पेपरमध्ये पण करू शकता. सो आणि टेस्ट अनालिसिस ऑल्सो. टेस्ट अनालिसिस पण खूप इम्पॉर्टंट आहे. स्पीड कोटाच्या टेस्ट दिल्या, स्पेशली MTच्या टेस्ट वॉज सुपर इम्पॉर्टंट. त्यामध्ये बायोलॉजीचे स्पेशली म्हणते की इतक्या डीप NCERT लाईन्स होत्या की त्या विचार पण कोणी करू शकत की हे पण NCERTची लाईन आहे का. आणि ह्या वर्षी क्वेश्चन पेपरमध्ये NCERTच्या अशा लाईन आल्या की म्हणजे समरी म्हणता सुद्धा आल्या आणि त्या MTच्या क्वेश्चन पेपरमध्ये पाहिल्या गेल्या होत्या. सो MTचं क्वेश्चन पेपर वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट जे प्रोव्हाइड केलं ते स्पीड कोटाने. सो स्पीड कोटाचा रोल खूप इम्पॉर्टंट होता. विदाउट दोज टेस्ट सिरीज अँड ऑल. सो मला नाही वाटत की हे करू शकली असते. ऋषिका, तुझ्या या जर्नीमध्ये जे काही तू मेहनत केली आहे, तुझे जे आता ज्युनियर्स आहेत त्यांना तू काय मार्गदर्शन करशील? सर्वप्रथम तुम्ही ज्युनियर्सला सांगेल की स्वतःवर फेट ठेवा, विश्वास ठेवा. तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवशाल तेव्हाच तुम्ही पेपरमध्ये पण चांगला परफॉर्म करशाल. आणि तुमच्या आजूबाजूला खूप सारे कॉम्पिटिशन सिव्हिअर आहे. एव्हरी इयर 20 लाख प्लस स्टुडंट्स लीगमध्ये पार्टिसिपेट करतात. सो एवढा माइंडसेट पाहिजे की एवढं झालं जर गर्दी आहे तर तुम्हाला चांगला परफॉर्म करायचंच आहे. विश्वास ठेवा स्वतःवर. टीचर्स गाईड करतात, टीचरांचा ऐका.
टीचरांना माहिती आहे तुम्ही कुठे लॅब करता आणि कुठे नाही, सो त्यांचं प्रॉपर गायडन्स ऐका. आणि टेस्ट डोस अनालिसिस करायला विसरू नका. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की ॲट द एंड जेव्हा तुम्ही लास्टला टेस्ट सिरीज देताय तेव्हा तुम्हाला समजते की पूर्ण सिलेबस मध्ये कोणता टॉपिक तुम्हाला करता येईल. ऋषिका, आता तुझं ऍडमिशन कुठे झालंय? माझं ऍडमिशन ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई. ऋषिका, तुझ्या या जर्नीला खरंच स्पीड कोटा IIT मेडिकल इन्स्टिट्यूट कडून खरंच सलाम आहे. तू दिलेले जे प्रश्नांचे उत्तर आहेत ते आमच्या विद्यार्थ्यांना खरंच अजून पुढे कामात येतील याची आम्ही अपेक्षा करतो. आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी स्पीड कोटा IIT मेडिकल इन्स्टिट्यूट कडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दररोज थोडा थोडा प्रयत्न करा, एक दिवस ते मोठं यश बनतो.